महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हाला संविधानिक अधिकारी मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्हा आम्हाला शिक्षणाची सोय, शिक्षणाची पाळी खुली करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, या सर्वांना प्रथम वंदन करतो. आज जगज्जननी तुळजाभवानीचं स्मरण करतो आणि आपण सभेला संबोधित करतो. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12 मधील अधिकृत उमेदवार प्रियंका विश्वजित गायकवाड, दीपाताई विठ्ठल गित्ते, मीरा चंद्रकांत साळुंके, ॲडव्होकेट गणेश सुरेश गोपचाळे यांना 15 तारखेला प्रचंड मतानं कमळ या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मतानं निवडून द्यावे यासाठी आम्ही तुमच्या समोर आलो. मित्र, यांना तुम्ही काय निवडून द्यायचंय? कारण भारतीय जनता पार्टीने तुम्हाला अनेक योजना दिल्या. घरकुलाची योजना दिली. घरकुलाच्या योजनेच्या माध्यमातून 2.5 लाख रुपयापर्यंत अनुदान तुम्हाला दिलं होतं. आणि तुमचं घर त्या ठिकाणी जे पक्क्या चिखला मातीचं होतं, कुडाचं होतं, पत्राचं होतं, ती छताचं चांगलं घर निर्माण झालं. तर तुमचं घर सुधारलं, तुमचं राहणीमान सुधारलं, तुमचा राहणीमानाचा दर्जा सुधारला. हा दर्जा सुधारण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ती गोष्ट भारतीय जनता पार्टीने केली. आणि मग भारतीय जनता पार्टी तुमचा सर्वांगीण विकासाचं काम करणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. त्या ठिकाणी महिलांच्या अडचणी, महिलांच्या समस्या लक्षात घेऊन त्या ठिकाणी लाडक्या भावानं महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये देण्याचं काम या ठिकाणी झालं. आणि 1500 रुपयाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मोठा आधार त्या ठिकाणी मिळाला गेला. आणि हे सगळं मिळत असताना भारतीय जनता पार्टी महिलांसाठी, युवकांसाठी देखील मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आणली. आणि या मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक लोकांना 6 महिन्याच्या कंत्राटी बेसवर त्या ठिकाणी काम मिळत आलं. असे अनेक कामं या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करते. भारतीय जनता पार्टी कुठेही तुम्हाला स्वप्न दाखवत नुसते तुमचे स्वप्न दाखवत नाही, तर स्वप्न पूर्ण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतं. शायनिंग इंडियाचं स्वप्न त्या ठिकाणी स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेब, कोकणात मुंडे साहेबांनी बघितलं होतं. डिजिटल मोबाईल आणि डिजिटल क्रांतीचं स्वप्न जे होतं ते मोबाईल डिजिटल व्हावे, शायनिंग इंडिया व्हावा, हे स्वप्न जर कोणाला बघितलं होतं तर स्वर्गीय प्रमोद महाजन मुंडे साहेबांनी बघितलं होतं. ते स्वप्न आज साकार होताना दिसतंय, याचं साक्षीदार तुम्ही आम्ही आहात. आणि भारतीय जनता पार्टी तुम्हाला स्वप्न दाखवते असं नाही, तर ते स्वप्न साकार करण्याचं काम देखील करते. म्हणून भारतीय जनता पार्टीला 15 तारखेला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताने निवडून देणं हे तुमचं कर्तव्य असतं. देशामध्ये त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आहे. आणि महानगरपालिकेमध्ये जर आपलीच भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर विकासाची गंगा तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. म्हणून वरपासून खालपर्यंत सरकार आपलं गल्ली ते दिल्ली आपलं सरकार असलं पाहिजे. म्हणून भारतीय जनता पार्टीला निवडून देणं हे तुमचं कार्य आद्य कर्तव्य करतं. अंधेरा झटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. आणि निश्चित पद्धतीने या ठिकाणी कमल होणार आहे आणि उभे त्या कमलाचे तुम्ही साक्षीदार होणार आहात. येणाऱ्या 15 तारखेला कमळ या चिन्हाचं बटन दाबून तुम्ही त्या विजयाच्या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचंय आणि विजयाचा गुलाल तुमच्या अंगावर उडवून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी सज्ज व्हावं. जास्त बोलणार नाही, एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. ते मनानं शेवाळ आले, मनानं शेवाळ आले सेटिंग पुढची